आता तीनची कसोटी पाहताना आपल्याला दोन प्रकारे पाहिजे आहे. एक तुम्हाला मी जे दैनंदिन आपली पुस्तकामध्ये किंवा गाईडमध्ये वापरण्याची पद्धत ती पण सांगणार आहे, आणि एक अजून एक शॉर्टकट पण सांगणार आहे त्याच्यासाठी. तर पहिली आपली जी पुस्तकाची पद्धत आहे, सम ऑफ डिजिट्स. डिजिटल सम करतो आपण, त्याची दिलेल्या संख्येची डिजिटल सम म्हणजे सर्व अंकांची बेरीज करतो. दिलेल्या संख्येच्या सर्व अंकांची बेरीज केली व तिला जर तीनने निश्चय भाग गेला तर त्या संख्येला तीनने निश्चय भाग जातो. अशा प्रकारची कसोटी आहे. परत आपण संख्या घेऊया. पूर्ण संख्या किती? 1,23,456 संख्या घेतली आपण. मग हे आपल्या पारंपरिक पद्धतीत सम ऑफ डिजिट्स, तरीची आपण बेरीज केली. 1 आणि 2 3 होतात. 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 21. सम ऑफ डिजिट्स होती 21. आता 21 जर 3च्या पाड्यात असेल किंवा या दोघांचे ही जर संख्या मोठी आली तर या दोघांची पण बेरीज करायची. ती 3 होती. 3च्या पाड्यात 3 आहे आपल्याला माहिती, किंवा 3च्या पाड्यात 21 पण आहे. म्हणजे 3च्या पाड्यामध्ये सर्व अंकांची बेरीज जर असेल तर सर्व मोठ्या संख्येला 3 निश्चित भाग जातो. अशा प्रकारची कसोटी आहे. आणि जर आपल्याला शॉर्टकटनी पाहिजे असेल अजून, पहा तुमच्या लक्षात येते का, ही संख्या मी घेतली आणि याचं असं करायचं का जवळजवळ येणाऱ्या संख्यांची बेरीज करायची, आणि ते 3च्या पाड्यात असलं तर त्याला ते कट करीत चालायचं. म्हणजे पहा 1 आणि 2 3 होतात. 3च्या पाड्यात 3 1 3 कट झाले. परत 3च्या पाड्यात 3 आहे, 3 1 3 कट झाले. परत 3च्या पाड्यात 4 नाही, परंतु मग 4 न अजून काही असेल ते 3च्या पाड्यात आहे का पाय त्याची बेरीज. 4 आणि 5 9 होतात. ते 3च्या पाड्यात आहे, दोन्ही अंक कट झाले. परत 6 3च्या पाड्यात येते अंक. असे सर्व अंक जर कट होत असेल तर त्या संख्येला 3ने निश्चित भाग होतो. ही असं बेरीज करून पाहण्यापेक्षा एकदम सोपं आहे. असं पहा काय करायचं, 3 म्हणजे असं एकच अंक जरी 3च्या पाड्यात असेल तो कट करायचा, किंवा 1 नसेल तर त्याला कोणती जोडी आहे का, ती जोडी त्याची बेरीज करून, म्हणजे एखादा अजून दुसरा अंक मिळवायचा. ते दोन्ही मध्ये सुद्धा नसेल तर अजून तिसरा मिळून ते 3च्या पाड्यात आहे का असं करून तिथे अंक कट करत चालायचे. आणि जर पूर्ण अंक जर कट झाले तर त्या संख्येला 3ने निश्चित भाग जातो. पूर्ण अंक नाही कट झाले तर त्या संख्येला 3ने निश्चित भाग जात नाही. अशा प्रकारची कसोटी आहे. नवीन पद्धत सुद्धा अतिशय सोपी आहे. पहा तुम्हाला म्हणजे पहिली जी आहे आपली पारंपरिक मेथड सम ऑफ डिजिट, त्या पद्धतीने पण करता येईल आणि या नवीन पद्धतीने पण करता येईल. त्यानंतर 9ची कसोटी पण अशीच आहे. हिची पण सेम मेथड आहे, सम ऑफ डिजिट्स. सर्व अंकांची बेरीज, दिलेल्या संख्येच्या सर्व अंकांची बेरीज
सर्व अंकांची बेरीज, सर्व अंकाचे बेरजेला जर 9 ने निश्चेच भाग जात असेल तर त्या पूर्ण त्या दिलेल्या संख्येला, तर त्या संख्येला नऊने निश्चेष भाग जात. पहिली मेथड आपली सम ऑफ डिजिट्स. संख्या घेतली आपण 1,23,456. पाहायची सम ऑफ डिजिट्स केली आपण. 2 आणि 1 3 आली, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15 आणि 6 21. 9च्या पाड्यात 21 नाही, त्या संख्येला 9 ने भाग जाऊ शकत नाही. आता ही संख्या बघूया. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15 आणि 3 8 18. आता हे 9च्या पाड्यात आहे. तर अशा प्रकारची जर संख्या असेल तर तिला 9 ने निश्चय भाग जातो. जर इथं 18 नसते आली, 21 आले, मगाच्या संख्येसाठी 21 आले असते, 9च्या पाड्यामध्ये 21 नाही, तर त्या संख्येला 9 ने भाग जाणार नाही. आणि आपली जी शॉर्टकट मेथड आहे त्याच्यानुसार पण आपण पाहू शकतो. ही संख्या घेतली, मग आता 9 ने भाग देत राहायचा. 1 ला 9 ने भाग जात नाही, मग 1 आणि 2 3 होतात, त्याला पण जात नाही. 3 आणि 3 6 होतात, 6 आणि 6 इकडची 3 घ्यायची, 6 आणि 3 9 झाले. एवढे सगळे अंक फोडून टाकायचे, एवढे सगळ्या अंकांना मिळून 9 ने भाग जातो. त्यानंतर 4 आणि 5 परत 9 होतात. हे पण पूर्ण जर अंक फुटले गेले तर त्या संख्येला 9 ने निश्चित भाग जातो. अशा प्रकारे तुम्हाला कोणत्याही प्रकारे ज्या पद्धतीने समजेल त्या प्रकारे घ्या. हे सम ऑफ डिजिट्स करा. ही पद्धत सोपी आहे, पटपट होऊन जाते. तर अशा प्रकारे ही 9ची कसोटी आहे. त्यानंतर पुढे आपल्याला 5 आणि 10 या 2 कसोट्या पाहिजे. 5ची रिलेटेड कसोट्या, 5 व 10ची कसोटी. अतिशय सोप्या कसोट्या आहेत त्या, लक्षात ठेवायला. 5ची कसोटी काय सांगते, तर दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी जर 0 किंवा 5 असेल तर अशा संख्येला पाचने निश्चित भाग जातो. तुम्हाला ज्या कसोट्यांवर पण उदाहरण विचारलं जाते किंवा 2 अंकांची जे संख्या आहेत त्याच्या कसोट्यांवर पण विचारले जाते. परंतु 2 अंकाच्या संख्या ते येण्यासाठी तुम्हाला 1 अंकी कसोटी अगोदर माहित पाहिजे. याच्याशी रिलेटेड त्या पुढच्या कसोट्या आहेत. तर ही अतिशय सोपी कसोटी आहे. त्याचे
दिलेली जी संख्या असते ती एकच स्थानी 0 किंवा 5 पाहिजे. मग पहा ही संख्या 125, याची एकच स्थानी 5 आहे, म्हणजे या संख्येला 5 ने निश्चित भाग जातो. याच्याच रिलेटेड जर आपण पाहिलं पुढं तर 25 ची कसोटी आहे. तुम्ही येता 8वीला असल्यामुळे मी रिलेट करून कसोट्या घेऊन राहिलो, असं क्रमवार कसोट्या घेऊन राहिलो. त्यामुळे आता 25 म्हणजे आपल्याला माहिती आहे 5 ची पॉवर 2, 5 चा वर्ग म्हणजे 25. 5 ला आपण फक्त एकच स्थान पाहिलं, 25 ला 5 चा पॉवर 2 आहे, म्हणजे 25 दिलेली जी संख्या आहे त्याचा आपण शेवटचे 2 अंक पाहिजे, दशक आणि एकच स्थानचा अंक पाहिजे. अशी संख्या दिली 2025. तर आपल्याला जर विचारलं याला 25 ने निश्चित भाग जातो का, तर आपण पाहायचं दशक स्थान आणि एकच स्थान यांनी मिळून 25 तयार झालेलं आहे. तर मग जर हे 25 जर या 25 ने जर 25 ला भाग गेला तर या पूर्ण संख्येला सुद्धा 25 ने भाग जातो. आता ही अतिशय सोपी कसोटी, याची एकच स्थानी दशक आणि एकच स्थानी काय पाहिजे, 25 पाहिजे, 50 पाहिजे किंवा 75 पाहिजे. असे 3 अंक जर आले तर याला 25 ने निश्चित भाग जाऊ शकतो. अशा प्रकारे कसोटी आहे. म्हणजे याच्याशी रिलेट करून विचारलं जातं म्हणून 25 ची कसोटी अशा प्रकारे ध्यानात ठेवा. आपल्याला पहिल्यांदा 5 ची आपण असं लक्षात ठेवायची एकच स्थानी 0 किंवा 5 पाहिजे. म्हणजे आपल्याला अशी संख्या दिली 580, याची एक स्थानी 0 आहे, याला पण 5 ने निश्चित भाग जातो. म्हणजे एकच स्थानी 0 किंवा 5 असेल तर 5 ने निश्चित भाग जातो. अशा प्रकारे 5 ची कसोटी आहे. पुढे आपल्याला पाहिजे 10 ची कसोटी. ज्या संख्येची एकक स्थानी, इथं सर्वात सोपी कसोटी आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 हा अंक असेल त्या संख्येला दहाने निशेष भाग जातो. अतिशय सोपी कसोटी, एकच स्थानी फक्त 0 पाहिजे. मग पाहूया संख्या किती आपण 23,450. तिला पाहिल्या आपल्याला कळू शकते हिला 10 ने भाग जातो का कसं कळतं, इथं एकच स्थान पाहिजे आपण, एकच स्थानी 0 आहे, याला संख्येला 10 ने भाग जातो. इथं जर 1 असता 10 ने भाग गेला नसतं, इथं 2 असते 10 ने भाग गेला नसतं. या संख्येची एकच स्थानी 0 आहे म्हणून याला 10 ने निश्चित भाग जातो. अशा प्रकारची 10 ची कसोटी आहे. पुढे आपल्याला पाहिजे 7 ची आणि 11 ची कसोटी. आता ही 7 ची कसोटी आहे, परंतु आपल्याला म्हणजे सर्वत्रच वापरता येईल असं नाही किंवा प्रत्येक कशी सोपी जाईल असे नाही, परंतु तरी मी तुम्हाला सांगतो 7 ची कसोटी. दिलेल्या संख्येच्या एकक स्थानाच्या अंकाची
दुप्पट करायची. पहिल्यांदी जो एकक स्थानचा अंक आहे त्याची दुप्पट करायची. त्यानंतर संख्येतील उर्वरित म्हणजे उरलेल्या अंकांनी तयार झालेल्या संख्येतून ती दुप्पट वजा करायची. आलेले उत्तर, आलेली जी वजाबाकी आहे, आलेले उत्तर आहे ते जर 7च्या पाड्यात असेल किंवा 7ने निश्चित भाग जात असेल, 7च्या पाड्यात असेल म्हणजे 7ने निश्चित भाग जात असेल तर त्या संख्येला 7ने निश्चित भाग. सर्वात मोठी आहे, सर्व वापरण्यासाठी सुद्धा अवघड आहे, परंतु तरी आपल्याला माहित असले पाहिजे म्हणून मी आपल्याला इथे देत आहे. जर आपण उदाहरणासाठी संख्या घेतली 1617, आता याच्यामध्ये या कसोटी दिल्यानुसार एकक स्थानी 7 आहे. आपल्याला सांगितलं पहिल्यांदा 7ची दुप्पट करा म्हणजे त्याला 2 निघून ते 14 झाले. आता उर्वरित जी काही अंक मिळून काय संख्या तयार होती 161, ते 161 मधून 14 आपल्याला काय करायचे आहेत, वजा करायचे आहे. आता 161 मधून आपण 14 इथे वजा करूया. 11तून 4 गेले, खाली राहिले 7, चालेल 6तून 2 गेले 4, 147 राहील. आता हे आलेलं जे वजाबाकी आलेलं जे उत्तर आहे हे जर 7च्या पाड्यात असेल त्या पूर्ण संख्येला 7ने निश्चित भाग पाहूया. 7 2 14, त्यानंतर वरून 7 राहिले, 7 घेतली, 7 1 7. आलेलं उत्तर 7च्या पाड्यात आहे. या आलेल्या उत्तराला 7ने निश्चित भाग जातोय म्हणून हे पूर्ण 1617 7ने निश्चित भाग. आता इथे वजाबाकी वगैरे मी असं करून दाखवले की तुम्हाला या शिष्यवृत्ती लेवलला तुम्ही जे मुलं आहेत यांना अशा आडव्या वजाबाकी वगैरे जमल्या पाहिजे. तुम्ही या 7च्या कसोटीचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. यानंतर पुढची कसोटी आहे 11ची कसोटी, महत्वाची कसोटी. हिच्यावर पण बरेच उदाहरणं विचारले जातात. 11ची कसोटी ही पण थोडी मध्यम टाईपची कसोटी आहे, म्हणजे थोडी अवघड थोडी सोपी आहे, पण ही आपल्याला हिच्यावर बरेच उदाहरणं विचारले जातात. दिलेल्या संख्येच्या समस्थानच्या अंकांची बेरीज व विषम स्थानाच्या, मी तुम्हाला उदाहरणाद्वारे समजून सांगणार आहे, सध्या तुम्ही फक्त या व्याख्येकडे लक्ष द्या. विषम स्थानच्या अंकांची बेरीज
यातील फरक आता फरक म्हणलं तुम्हाला माहिती फरक हा शब्द आला की वजाबाकी करावा लागते आपल्याला. यातील फरक जर 0 किंवा 11च्या पाड्यात आला किंवा 11 निश्चित भाग जाणारा आला. पाड्यात येणे म्हणजे लक्षात घ्या निश्चित भाग जाणार 11 निश्चित भाग जातो. जाणारी संख्या आली तर अशा संख्येला अकराने निशेष भाग जातो. अशा प्रकारची कसोटी आहे. मी तुम्हाला उदाहरण जरी समजून सांगतो, तुम्ही फक्त त्याची व्याख्या लक्षात घ्या. मी एक संख्या घेतली, ही संख्या आहे 1474. आता इथे मी तुम्हाला सांगितलं समस्थानच्या अंकाची बेरीज आणि विषमस्थानच्या अंकाची बेरीज काय आहे ते सांगतो. आता आपल्याला इवन ऑर माहिती एका एक पाहायचं आपण. एकच स्थान आहे, एक स्थान पहिलं आहे समजा, त्यानंतर दशक स्थानी दुसरं आहे, शतक स्थान तिसरं आहे आणि हजारचं जे स्थान आहे सहस्रचं जे स्थान आहे चौथा आहे. त्याच्यामध्ये एकच स्थानी विषम आहे, एक संख्या विषम, नंतर सम, त्यानंतर परत शतक स्थानी विषम आहे, परत सम आहे. असं एकाडे आपल्याला समस्थानच्या अंकांची बेरीज करायची आणि विषम स्थानच्या अंकांची बेरीज करायची. हे फक्त आपल्याला माहितीसाठी घेतलं आपण. आता पहा की विषम स्थानच्या म्हणजे पहिलं स्थान आहे, पहिलं एक अंक म्हणजे विषम म्हणजे 4, दुसरं विषम स्थान ते तिसरं आहे. म्हणजे 4 आणि 4 याची बेरीज करायची, ती होती 8. विषम स्थानच्या अंकांची बेरीज 8. विषम स्थानच्या अंकांची बेरीज. करून घेतली पाहिजे. आपण मनातल्या मनात पण करू शकतो, आपण असं लिहायचं नाही, परंतु आपल्याला तर म्हणजे समजावण्यासाठी मी करू राहिलो. त्यानंतर समस्थानचे अंक पहा, दुसरा आणि चौथा स्थान. दुसऱ्या स्थानी 7 आहेत, चौथ्या स्थानी 1 आहे. 7 आणि 1 8 होतात, त्याची पण बेरीज 8 येते. समस्थानच्या अंकांची बेरीज. आता आपल्याला सांगितलं समस्थानच्या अंकांची बेरीज आणि विषमस्थानच्या अंकांची बेरीज यातला फरक काढायचा म्हणजे वजाबाकी करायची. मी तुम्हाला सांगितलं या 8चा आणि 8 वजाबाकी केली याचा फरक निघतो, तो येतो 0. तो जर 0 किंवा 11च्या पाड्यात आला, आता इथं 0 आला म्हणजे या संख्येला 11 निश्चित भाग. किंवा हा फरक जर 11च्या पाड्यात आला असता, 11 आला असता, 22 आला असता, तर त्या संख्येला 11 निश्चित भाग गेला असता. अशा प्रकारची कसोटी सोपी आहे, फक्त लक्षात घेतली पाहिजे. अशा प्रकारची आकाराची कसोटी आहे, आपण स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतो. पुढे आपल्याला 6ची कसोटी. आता 6ची कसोटीसाठी आपल्याला 2 आणि 3ची कसोटी आली पाहिजे. आता मी तुम्हाला इथून पुढच्या कसोटी आहेत या आतापर्यंत आपण जे शिकले याच्यावर रिलेटेड कसोटी आहेत. पुढची ज्या संख्येला दोनने व 3ने निश्चय भाग जातो,
त्या संख्येला सहाने निश्चय भाग जातो. सोपी कसोटी आहे, परंतु त्यासाठी आता आपल्याला 2ची आणि 3ची आली पाहिजे. म्हणजे जर आपण संख्या घेतली 24 ला आपल्याला 2 ने भाग जातो. का जातो? याचे 1 आणि 4 आहेत. याला 3 ने भाग जातो. का? आपल्यामध्ये जर आपण याची सम ऑफ डिजिट केली, याची जर सर्व अंकांची बेरीज केली 6 आहे, 3च्या पाड्यात, म्हणून याला 6 ने पण निश्चित भाग जातो का नाही पाहूया आपण. 6×24 म्हणजे 2 ने आणि 3 ने जर गेला तर 6 ने पण जातो. अशा प्रकारची कसोटी आहे, याला म्हणायची. आतापर्यंत आपण अशा एकक अंकातल्या आणि 10च्या आणि 11ची कसोटी पाहिलेली आहे. तर आय होप, मला आशा आहे तुम्हाला या सर्व कसोट्या लक्षात आल्या असतील. याच्यावर आपण उदाहरणं आपण विभाजित राहतील. आपले अजून 2 लेक्चर होणार आहे. तर पुढच्या तासाला आपण जे काय आपण आताच्या कसोट्या पाहिले याच्याशी रिलेटेड कसोटी आपण पाहणार आहेत आणि त्याचं आपल्याला उदाहरणं पण घेणार आहोत. तर जे आता याच्याशी रिलेटेड ज्या कसोटी येतात त्या पण आपण पुढे पाहूया. त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. आता आपल्याला पुढे कसं येऊ शकतात याच्या रिलेटेड 2 अंकी ज्या काही संख्या आहेत त्याच्या कसोट्या कशा येऊ शकतात पाहता. आपण जर समजा आताच्या कसोट्या लिहिल्या, आपण 1ची तर आपल्याला लिहायची नाही, आपल्याला माहिती. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे अंक आपण लिहिली. आता याच्याशी रिलेटेड कसा कसोट्या येऊ शकतात. समजा आपल्याला विचारणार या संख्येला 24 ने भाग जाईल का नाही, अशा प्रकारे आपल्याला विचारलं जाईल. आपल्याला 24चे आपल्याला अशी विभाजक पाहिजे तर त्यात समूळ संख्या असल्या पाहिजे. आता समूळ संख्या म्हणजे काय, पहिली गोष्ट विचारणार समूळ संख्या. त्याला आपण इंग्लिश मध्ये को प्राईम नंबर म्हणतो. ज्या संख्यांचा मसावी एक येतो त्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात. याची फॅक्टर पाडण्यासाठी ही गोष्ट आपल्याला महत्वाची म्हणजे माहिती असली पाहिजे, तरच आपल्याला हे जमू शकतं. आता 24ची अशी फॅक्टर पाडायची, अवयव पाडायची. कशी अवयव पाडायची का ती एकमेक त्या समूळ संख्या असल्या पाहिजे, त्यांचा मसावी हा एकच असला पाहिजे, त्यातला कॉमन फॅक्टर त्यातलं सामायिक अवयव हा एक असला पाहिजे. आता 24चे आपल्याला माहिती अनेक फॅक्टर पडतात. 1 गुणिले 24 पडतात. 1 ने आणि 24 ने भागून उपयोग नाही आपल्याला, 24च आपल्याला कसोटी येऊ शकते ती. त्यानंतर 2 आणि 12 ते पण येऊ शकतो. 12 2 24. त्यानंतर 3 8 24. नंतर 4 7 24. असे फॅक्टर्स याचे पडू शकतात. ते आपल्याला असे 2 अवयव घ्यायचे का ते एकमेकाच्या समूळ संख्या असल्या पाहिजे, त्यांचा मसाला एकच असला पाहिजे. म्हणजे त्यांना दुसऱ्या म्हणजे ते एकमेकाच्या समजा 2 आणि 12 घेतली तर 12 हे 2च्या पाड्यात आहे, म्हणजे समूळ संख्या नाही. म्हणजे 2 आणि 12 हे आपण घ्यायचे नाही.
आपल्याला हे फॅक्टर्स घ्यायचे नाही. 4 आणि 6 जर घेतलं तर 4 आणि 6ला 2ने भाग जातो, हे पण आपल्याला घ्यायचं नाही. तर आपल्याला काय घ्यायचं, 3 आणि 8. पहा, 3ने 8ला भाग जात नाही किंवा 3ला 8ला कोणत्याही अशा कॉमन फॅक्टर नाही. म्हणजे 3 आणि 8 या समूळ संख्या आहेत. म्हणजे त्यासाठी 24ने भाग जातो का नाही हे पाहण्यासाठी आपल्याला 3ची कसोटी माहीत पाहिजे आणि 8ची कसोटी माहीत पाहिजे. आपल्याला जर 3ने भाग जात त्या दिलेल्या संख्येला जर 3ने पण भाग गेला आणि 8ने पण भाग गेला तर त्या संख्येला 24ने निश्चित भाग जातो असं आपण म्हणतो. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला या 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. एखादी संख्या दिली जाते आणि त्या संख्येला 24ने भाग निश्चित भाग जातो की नाही, किंवा याच्यात या संख्येची आवड सांगा. खाली विविध पर्याय असतात, 24, 72. 24 आणि 72 या संख्या सध्या खूप प्रचलित आहे. याच्या प्रकारे हे जे काही कसोट्या आहेत याच्यामधून वेगवेगळ्या अशा 2 अंकाच्या कसोट्या काढल्या जातात. आता जर 72 जर म्हटलं आपण, आपल्याला माहिती 7 आणि 9 नाही, 8 आणि 9 याच्यापासून 72 तयार करतात. हे जर म्हणजे आपल्याला 8ची कसोटी माहित असेल आणि 9ची कसोटी माहित असेल तर आपल्याला कळू शकतं की या संख्येला 72ने भाग जातो का नाही. दिलेल्या संख्येला आपण पाहायचं त्याचे अशा समूळ संख्येचे म्हणजे जी काय 72ने भाग जाईल का नाही असं विचारलं तर आपण पाहायचं 72चे समूळ अवयव कोणचे, समूळ संख्या असलेले अवयव ते आहेत 8 आणि 9. मग आपल्या दिलेल्या संख्येला आपण 8च्या कसोटीने भाग देऊन पाहायचा आणि 9च्या कसोटीने पण भाग देऊन पाहायचा. 8ने आणि 9ने जर निश्चित भाग गेला तर त्या संख्येला 72ने पण निश्चित भाग जातो. अशा प्रकारे विविध प्रकारचं कसोट्या याच्यामध्ये काढू शकतो आपण. तर त्याच्यावर आपल्याला पुढच्या लेक्चरला उदाहरणं पाहिजे आहेत. तर हे सर्व अशा कसोट्या आपल्याला घरी आपल्याला पाहायच्या आहेत आणि पाठ पण करायच्या आहेत. तर आज आपण कोणत्या कोणत्या कसोट्या पाहिल्या त्या आपण परत पहिल्यांदा पाहूया. त्याच्यावरची उदाहरणं आपण पुढच्या तासाला घेणार आहोत. पहिल्यांदा आपण एक अंकी कसोटी पाहिलं, 2ची पाहिली, 2च्या रिलेटेड आपण 2, 4 आणि 8ची कसोटी पाहिली. 2ची पॉवर 1 असते म्हणून आपण पाहिलं 2 संख्येची एकक स्थानी जर 0, 2, 4, 6, 8 हे अंक असेल तर 2 निश्चित भाग जातो. 4ची कसोटी 4 म्हणजे आपल्याला माहित आहे 2ची पॉवर 4 आहे, 2ची पॉवर 2 ती 4 आहे म्हणजे 2चा वर्ग 4 येतो. म्हणून दिलेल्या संख्येचे दशक आणि एकक स्थानचे अंक पाहायचा आणि तिने तयार झालेल्या संख्येला जर 4ने भाग केला किंवा ते दोन्ही स्थानी 0 असले पाहिजे. आणि 8ची कसोटी 8 ही आपल्याला माहिती 2ची पॉवर 3 आहे, 4 ही 2ची पॉवर 2, 8 ही 2ची पॉवर 3 आहे. 3 अंक पाहिजे, शतक स्थान, दशक स्थान आणि एकक स्थान त्यांनी मिळून होणाऱ्या संख्येला जर 8ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 8ने भाग जातो. अशा प्रकारचे कसोटी आहेत. पुढे 3ची आणि 9ची पाहिजे आपण, 3 व 9 ती कसोटी आपण सम ऑफ डिजिट्सनी 2 मेथड प्रकारे पाहिली, 2 पद्धतीनुसार पाहिली. जर पूर्ण अंकांची बेरीज केली आणि 3च्या आणि 9च्या पाड्यात असेल तर त्या पूर्ण संख्येला 3ने आणि किंवा 9ने भाग जातो. म्हणजे जर त्या सम ऑफ डिजिट्स केली आणि ती 3च्या पाड्यात असेल तर 3ने भाग जातो. सम ऑफ डिजिट्स केली ती जर 9च्या पाड्यात असेल तर 9ने भाग जातो. अशा प्रकारे आपण पाहिलं. किंवा आपण असं पण पाहिलं होतं, परत लक्षात घ्या ही गोष्ट. ही संख्या आहे 1,23,456 कोणती संख्या असते त्या जर 3ने भाग सोपे जर आपल्याला मेथड पाहिजे असेल तर मी तुम्हाला सांगितलं होतं बेरीज करीत चला आणि त्याला 3ने तिथंच भागच चालायचं. म्हणजे 1ला जर 3ने भाग जात नाही पण 1ला आणि 2च्या यांची बेरीज जर 3ने भाग जात, 1 आणि 2 यांची बेरीज 3 होते, हे लगेच इथं कट करून टाकायचं. हे 3च्या पाड्यात आहे, 3 पण कट करून टाकायचे. 4ला भाग जात नाही पण 4 आणि 5 यांची बेरीजला मात्र 3ने भाग जातो. 4 आणि 5 यांची बेरीज 9 होते, हे 2 अंक पण कट करून टाकायचे. 6 परत 3च्या पाड्यात आहे. म्हणजे असे जर पूर्ण अंक कट झाले तर मात्र 3ने निश्चित भाग जातो. म्हणजे तुम्हाला हे पूर्ण बेरीज करून पाहिजे गरज नाही, असं आपल्याला पटपट इथं कळू शकतं. 9ची पण कसोटी अशीच आहे. जर पूर्ण अंकांची बेरीज केली ती 9च्या पाड्यात असेल तर त्याला 9ने भाग जातो. किंवा असं सगळे जर अंक कट झाले तर त्या संख्येला 9ने भाग जातो. 5ची आणि 10ची पण पाहिली होती आपण, 5 व 10ची कसोटी. 5च्या कसोटीमध्ये एकक स्थानी 0 आणि 5 पाहिजे होते. 10च्या कसोटीमध्ये एकक स्थानी 0 पाहिजे होते. त्यानंतर 7ची कसोटी पाहिली.
7च्या कसोटीमध्ये आपण पाहिजे एकच स्थानी जे काय अंक असेल त्याची दुप्पट करायची आणि त्या उरलेल्या अंकांनी तयार झालेल्या संख्येतून ती दुप्पट वजा करायची आणि ते आलेलं उत्तर जर 7च्या पाड्यात असेल तर त्या संख्येला 7ने निश्चित भाग जातो. आकाराची कसोटी पाहिली होती. सम स्थानच्या अंकांची बेरीज आणि विषम स्थानच्या अंकांची बेरीज यातला जर फरक म्हणजे वजाबाकी यातला फरक जर 0 किंवा 11च्या पाड्यात आला तर त्या पूर्ण संख्येला 11ने भाग जातो. अशा प्रकारे ही आकाराची कसोटी पाहिली होती. या सर्व एक अंकी संख्यांच्या कसोटी आपण पाहिलं. पुढच्या तासाला आपण याच्याशी रिलेटेड अजून 2 अंकी संख्यांचे जे काही कसोटी ते पण पाहणार आहोत. यांच्यावरची उदाहरणं त्या 2 अंकी संख्यांच्या कसोट्यांवरची उदाहरणं आपण पाहणार आहोत. एकूण आपली अशी विभागाची 3 तासिका होणार आहे. आजची तासिका मला विश्वास आहे आय होप तुम्हाला कळल्याचं नसेल तरी पुढच्या तासिकाला तुम्ही त्यातली शंका विचारू शकता. आज तुम्ही सर्वांनी ही तासिका मन लावून ऐकली याबद्दल शिक्षण विभाग अहमदनगर आणि पंचायत समिती कोपरगाव शिक्षण विभागाच्या वतीने मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि ही तासिका संपल्याची जाहीर करतो.